आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी सोनाली लोहार. JK मीडिया ग्रुपचे मनापासून आभार. त्यांनी आज ही एक छान संधी दिलेली आहे उपलब्ध करून मला माझ्या फार आवडत्या विषयावरती बोलण्याची. आणि हा विषय जास्तीत जास्त लोकांनी ऐकावा असा आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर JK मीडियाचे आणि ज्योती ताई तुमचे खूप मनापासून आभार परत एकदा की एक छान अपॉर्च्युनिटी दिली आणि तुम्ही इतका सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. शिल्पकार मी नव्या युगाची. आणि नवरात्रीसाठी खास तुम्ही हा उपक्रम राबवता आहात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना इथे बोलावून त्यांचं जे काही कौशल्य आहे, एक्सपर्टी आहे, त्याचा फायदा आपल्या सदस्यांनाही व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही ती माहिती इथे त्यांना देण्यासाठी आमंत्रित करता. ही फार छान गोष्ट आहे. मला ॲक्च्युली ते टायटलच इतकं आवडलं की शिल्पकार मी नव्या युगाचे. आणि हे प्रत्येक स्त्रीला हे लागू होतं. प्रत्येक स्त्री, मग ती प्रोफेशनल असू दे किंवा प्रोफेशनल नसू दे, बाहेर कुठे जाऊन काम करते आहे नाही करते आहे, पण ती शिल्पकारच आहे येणाऱ्या युगाची. आणि ती सृजनशीलता ही जशी मातीत असते स्त्रीमध्ये असतेच आणि ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती व्यक्त होतच असते. आणि काही ना काहीतरी नवीन निर्मिती ही तिच्या हातातून होतच असते, तिच्याकडनं घडतच असते. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्री ही शिल्पकार आहे आणि प्रत्येक स्त्रीचा एक कंट्रीब्युशन आहे की येणारी पिढी घडवण्यासाठी. त्याच्यामुळे हा एपिसोडसुद्धा मी त्या सगळ्या आपल्या मैत्रिणींना समर्पित करते. शिल्पकार मी नव्या युगाची. सो नाईस. माझी स्वतःची थोडीशी ओळख करून देते. मी व्हॉइस थेरपिस्ट आहे. बऱ्याच जणांना हे प्रोफेशन विशेष माहिती नाही आहे की हे काय असतं, व्हॉइस थेरपी काय असतं तेही माहिती नसतं. लोकांनी स्पीच थेरपी ऐकलेलं असतं कारण ते बऱ्यापैकी सर्वश्रुत झालेलं आहे आता स्पीच थेरपी. की आपल्याला काही वाचेचे उच्चारणामधले काही असतील तक्रार असेल तर आपल्याला आपले डॉक्टर सांगतात की तुम्ही स्पीच थेरपी घ्या. मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे. ती माझी डिग्री आहे. आणि त्याच्यातलं माझं स्पेशालिटी जी आहे ती म्हणजे व्हॉइस थेरपी. व्हॉइस म्हणजे आवाज, जो आपली सगळ्यांची ओळख आहे. तुमची ओळख आहे, माझी ओळख आहे. म्हणजे मी सोनाली लोहार आहे, मला कोणी बघितलं नाही पण तरी पण नुसता माझा आवाज कानावरती पडलेला असेल कोणाच्या तर पुढच्या वेळेला तो माणूस मला ओळखणार नुसत्या आवाजावरनं की हा सोनाली लोहारांचा आवाज आहे किंवा ज्योतिताईंचा आवाज आहे. त्यांना ओळखणार त्यांच्या आवाजावरनं. त्यामुळे आपली एक ओळख निर्माण करून देणारा जी एक गोष्ट आहे आपल्यामधली आणि ती म्हणजे आपला आवाज आहे. आणि या आवाजावरती जे काही संशोधन झालेलं आहे आत्तापर्यंतचं आणि त्या सगळ्याचं फलित म्हणजे व्हॉइस थेरपी आहे. हे अगदी नवीन फील्ड आहे. नवीन म्हणजे आता एक विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण म्हणजे नवीन म्हणजे 100-1 वर्ष झाली की आपण नवीन म्हणतो. म्हणजे तेवढा कालावधी जरी जावा लागतो पण त्याहीपेक्षा नवीन आहे हे फील्ड. म्हणजे फार आत्ता आपल्या भारतामध्ये तरी थोडं एस्टॅब्लिश होणारं असं एक क्षेत्र आहे. आवाजाच्या समस्या ज्या असतात म्हणजे घोगरा आवाज होणं, वेगळ्या प्रकारचा आवाज असणं किंवा तुमच्या स्वरयंत्राला कुठे इजा झालेली असेल त्याच्यामुळे खराब झालेला आवाज असेल किंवा इतर काही व्याधींमुळे तुमच्या आवाजावरती झालेले जे परिणाम असतील तर ह्या सगळ्यामुळे खराब झालेला आवाज त्याच्यावरती केले जाणारे जे उपाय आहेत त्याला व्हॉइस थेरपी असं म्हणतात. आणि ह्याच्यासाठी आधी इव्हॅल्युएशन ज्याला म्हणतो म्हणजे शोधणं की काय आवाजाची समस्या आहे म्हणजे नक्की काय आहे आणि त्याला कारण काय आहे त्या समस्येला. तर त्याच्यासाठी इव्हॅल्युएशन करणं म्हणजे थोडंसं काही तपासण्या करून शोधून घेणं हे सगळंसुद्धा व्हॉइस थेरपीचा एक भाग येतो. आणि माझे व्हॉइस क्लिनिक आहे, ठाण्यामध्ये आहे, काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर अशा अटॅचमेंट्स आहेत माझ्या. आणि गेले काही वर्ष 25-1 वर्ष मी व्हॉइस थेरपी या फील्डमध्ये काम करते आहे. ही माझी एक थोडीशी बेसिक ओळख झाली. आणि मला आजच्या विषयावरती स्पेसिफिकली इकडे बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजे महिला आणि महिलांचा आवाजाचं स्वास्थ्य आणि त्याची निगा. तर हा विषयच इतका सुंदर आहे कारण का एक जनरल असं सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतं की आवाज जास्त वापरतात त्या म्हणजे महिला आणि त्यामुळे सगळ्यात जास्त आवाजाचे त्रास होत असणार ते महिलांनाच
असं अजिबात नाही आहे, असं अजिबात नाही. असं कुठलंही काही संशोधन नाही आहे की स्त्रियांना जास्त आवाजाचे त्रास होतात, पुरुषांना कमी होतात, असं काही नाही आहे. आवाजाचा त्रास हा कोणालाही होऊ शकतो, अगदी कोणाला, म्हणजे लहान छोट्या मुलापासून ते अगदी वृद्धांपर्यंत, इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांचं एज, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर किंवा लिंग, कोणालाही आवाजाचा त्रास हा होऊ शकतो. आणि स्त्रियांचं कसं असतं की त्या खूप इमोशनल पण असतात, खूप आपण सेन्सिटिव्ह आहोत. आणि त्याचप्रमाणे स्त्रियांच्या शरीरामध्ये घडणारे जे शारीरिक बदल जे असतात तेही थोडे जास्त होतात त्यांच्यामध्ये. जसं आपलं एक काय म्हणतो की एक थोडंसं 40s नंतर होणारे हॉर्मोनल चेंजेस असतील किंवा आधी होणारे चेंजेससुद्धा असतील, तर हे थोडे स्त्रियांमध्ये जास्त होतात. आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन बरंचसं हे डिस्टर्ब होण्याचे चान्सेस हे स्त्रियांमध्ये जास्त असतात. पण स्त्रिया जास्त बोलतात म्हणून त्यांचा आवाज खराब होतो असं अजिबातच नाही. ज्योतिताई म्हणतात की आपण आवाजाकडे खूप दुर्लक्ष करतो. अगदीच. कारण का ते दिलेलं आहे ना आपल्याला देवाने, जे जे काही आपल्याला ना गिफ्ट म्हणून मिळतं ना, आपण न मागता मिळालेल्या गोष्टींची ना आपल्याला खूप जास्त कदर नसते. आणि ही अशी एक देणगी आहे जी न मागता आपल्याला मिळालेली आहे, देवाने दिलेली आहे. आणि आपण ती म्हणजे की ही कुठेही जाणार नाही आणि हिला काहीही होणार नाही असं करून आपण ती वापरत असतो. आणि हे याला जे म्हणतो ना की एक इग्नोरन्स आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आवाजाचे खूप साऱ्या समस्या ह्या फेस कराव्या लागतात. आणि ह्याच्यात काही हे नाही, काय म्हणतात की आपण काही चुकीचं आहे असं नाही, कारण का आपल्याला अजून त्याची माहिती नाही आहे की काय त्रास असतात, त्याचं गंभीर स्वरूप काय होऊ शकतं हे आपल्याला अजून माहीत नाही आहे, कारण का हे शास्त्र नवीन आहे. म्हणून हा आपला दोष नाही आहे की आपल्याला ह्याच्याविषयी जास्त माहिती नाही आणि आपण जास्त बॉदर करत नाही. पण हे नक्की आहे काय ते आज आपण थोडं समजावून घेऊया. आपल्याकडे म्हणतात ना, आता एक नवीन छान सिरियल कुठे सुरू आहे टी व्हीवरती की आई कुठे काय करते. आई काहीच करत नाही. आईचं काम म्हणजे काय, ती घरामध्ये असते फक्त आणि ती सारखी बोलत असते. पण आईचं ग्रेटनेसच हा आहे की ती बोलते आणि तिचं बोलणं हे इतकं गरजेचं असतं. मुलांना मोठं करण्यासाठी आणि अख्खं घर सांभाळण्यासाठी आईचं बोलणं हे अगदी गरजेचं असतं. ती जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हाही बोलते. आणि ज्या वेळेला बिचारीला खूप असं वाटतं की आता मी नाही बोलू शकत तरीही ती बोलते, कारण का तिच्याच बोलण्याने गोष्टी ह्या सुधरू शकणार असतात आणि ते गरजेचं असतं म्हणून ती बोलते. आणि ह्या अशी आई म्हणजे एक स्त्री, तिचा आवाज, त्या आवाजाचं किती मोठं महत्त्व आहे. माझी क्लिनिक, मला असं फार प्राऊडली मी सांगेन, गर्वाने सांगेन की आम्ही पहिले असं आहोत की आम्ही एक फ्रेज आहे जी एक कॉइन केलेली आहे, ज्याला आम्ही म्हणतो हॅझल्ड मदर्स व्हॉइस, म्हणजे कंटाळलेल्या थकलेल्या आईचा आवाज. अशा आम्ही ती एक शब्द हा एक तयार केलेला आहे, एक फ्रेजच तयार केलेली आहे की अशा आईचा आवाज. आणि हा आपल्यापैकी आत्ता किती इथे असतील महिला असतील जॉईन झालेल्या आहेत, तर त्यांना सगळ्यांना माहीत असेल की एका सर्टन एजमध्ये ज्या वेळेला मुलं असतात, लहान मुलं असतात, तर त्या लहान मुलांच्या मागे धावताना आईचं काय होतं आणि तिला किती बोलावं लागतं. किती म्हणजे छोट्या वयामध्ये अगदी छोटी मुलं असताना तर अक्षरशः पळत. आणि आमच्याकडे अशा कितीतरी पेशंट्स असतात की ज्या तरुण मुली आहेत, ज्यांचं बाळ एकदम छोटं आहे आणि किंवा 2-3 छोटी मुलं आहेत आणि त्या मुलांच्या मागे आरडाओरडा करून त्यांचा आवाज हा खराब झालेला आहे. त्याला हॅझल्ड मदर्स व्हॉइस असं म्हणतात. आणि आपण ना या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो की जास्त बोललेली आहे, किंचाळली आहे, ओरडली आहे, त्याच्यामुळे माझा आवाज खराब झालेला आहे. तर ठीक आहे ना, होतो आवाज, काय खराब होतो, बसतो, मग तो काय 2-3 दिवसामध्ये जरा काहीतरी गुळण्या केला की होईल बरं, असं आपण फार कॅज्युअली घेतो. पण जवळजवळ मी असं म्हणेन की ज्या तरुण मुलींचा, ज्या छोटी बाळं आहेत, त्यांच्या आयांचा आवाज खराब झाला आहे, त्यांचं जर आपण एंडोस्कोपने तपासणी केली आणि बघितलं तर त्यांच्या स्वरतरांना कधी काही इजा झालेली असते. कधी वोकल नोड्यूल्स म्हणजे छोटे जे फोड येतात, गाठी येतात स्वरतरांना, ते असू शकतं. कधी सिस्ट असू शकतं झालेलं, पॉलिप असू शकतो, कधी तिकडे रक्तस्राव झालेला असू शकतो. अशा सगळ्या गोष्टी स्वरतरांच्या बाबतीमध्ये होऊ शकतात. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आवाज हा फक्त प्रोफेशनल्ससाठी गरजेचा आहे आणि त्यांच्याच आवाजाची तपासणी केली पाहिजे, त्याचीच काळजी घेतली पाहिजे असं अजिबातच नाही. कारण स्त्रिया, आपण सगळ्या बायका, काही जणी आपल्या प्रोफेशनल आहेत, काही सिंगर्स असतील,
काही चांगल्या अँकर्स असतील, चांगल्या निवेदिका असतील, काही उत्तम कलाकार असतील, ह्या सगळ्यांसकट फक्त आपल्या घरामध्ये असलेली आई, एका छोट्या बाळाला सांभाळणारी, किंवा काही काही ठिकाणी तर मला असंही झालेलं आहे की काही जणांनी सांगितले अहो आमच्या ह्यांच्यावरती ओरडून ओरडून माझा घसा बसलेला आहे. त्यामुळे अशाही झालेल्या आहेत काही गोष्टी की फक्त मुलांमुळे नाही, पण वोकल अब्यूज झाल्यामुळे, म्हणजे खूप जास्त स्वरयंत्रावरती आघात होण्याच्या क्रिया अशा घडल्यामुळे स्वरयंत्राला इजा झालेली आहे, असं सगळं. त्याच्यामुळे प्रोफेशनल स्त्रियांसाठी किंवा हाऊसवाईफ्स, घरातल्या स्त्रियांसाठी, या सगळ्यांसाठी आपल्याला व्हॉइस थेरपीविषयी आणि थोडंसं आवाजाविषयी समजून हे घ्यावंच लागतं. त्याच्यामुळे मी थोडीशी आवाजाची की कसा आवाजाची निर्मिती होते त्याचा एक छोटासा तुम्हाला फक्त एक समजावून सांगते. आणि हे जरी लक्षात आलं तरी पण तुम्हाला तुम्ही स्वतःचे डॉक्टर होता की प्रक्रिया कळली की आवाज कसा निर्माण होतो, की आपण स्वतःसुद्धा काही काळजी ही आवाजाची घ्यायला हळूहळू सुरुवात करतो. 3 सिस्टीम्स असतात ज्या आवाजाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाच्या असतात. आपण म्हणतो की आवाज इथूनच झालेला आहे, म्हणजे माझ्या घशातच काहीतरी आहे ज्याची मला काळजी घ्यायची आहे. तर असं नाही आहे. घशातली ही एक सिस्टीम आहे, इथपासून इथपर्यंतची एक सिस्टीम आहे. त्याच्या खालची आणि आवाजाच्या निर्मितीसाठीची सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम ही त्याच्या खाली आहे, आणि ती म्हणजे आपलं श्वसन संस्था. ओके, तर ह्याच्यामध्ये बरेच स्नायू आहेत सगळे. तुमचं फुफ्फुस आहे, ते फुफ्फुस ज्याच्यावरती बसलेला आहे तो एक स्नायूचा पडदा असतो, त्याला डायफ्राम म्हणतात, ते आहे. त्याच्यानंतर पोटाचे स्नायू आहेत, आपले बरगड्या त्याच्यामधले स्नायू सगळे, सगळी जी एक छातीची पोकळी आहे त्याच्यामधले स्नायू, हे सगळं मिळून आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम ज्याला म्हणतो, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी सिस्टीम आहे आवाजाच्या निर्मितीसाठी, ही तयार करतात. आणि ट्रस्ट मी की आपल्यामध्ये जर कोणी सिंगर्स असतील किंवा प्रोफेशनल व्हॉइस युजर्स असतील तर तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी असं म्हणेन की या सिस्टीमची, खालच्या सिस्टीमची काळजी घ्या आणि ती योग्य पद्धतीने वापरा, तुमची श्वसन संस्था. कारण तरच तुमची आवाजाची क्वालिटी ही सुंदर राहू शकते, तुम्ही ती मेंटेन करू शकता आवाजाची क्वालिटी. आणि आवाजाचा ज्याला म्हणतो ना आपण थ्रो जो आहे तो आपल्याला आपली श्वसन संस्था योग्य पद्धतीने जर तिची निगा राखली आणि वापरली तरच मिळू शकतो. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी कुठली सिस्टीम आहे त्याच्यावरची, म्हणजे श्वसन संस्थेच्या वरची, तर तिला आपण म्हणतो व्हायब्रेटरी सिस्टीम. व्हायब्रेटरी सिस्टीम का म्हणतो, कारण का हवेच्या या ट्यूबमध्ये, जी ट्यूब आपल्या फुफ्फुसांना जोडलेली असते, त्या ट्यूबमध्ये इथे कुठेतरी स्वरयंत्र आहे, आणि ह्या स्वरयंत्राच्या आतमध्ये 2 आपल्या स्वरतारा आहेत. आणि ह्या 2 स्वरतारा ही हवा जशी जात असते आणि येत असते त्या ट्यूबमधनं, तेव्हा व्हायब्रेट होत असतात, आणि त्यांच्या कंपनांमुळे ही जी हवा जाते त्याच्यावरती साऊंड वेव्स किंवा ध्वनी लहर तयार होते, आणि ते व्हायब्रेट होतात किंवा कंपन पावतात, म्हणून आपण त्याला व्हायब्रेटरी सिस्टीम असं म्हणतो. आणि ही सिस्टीम पण आपण परत एकदा तेच सांगते की फक्त स्वरतारा म्हणजे स्वरयंत्र नाही, खूप सारे कार्टिलेजेस आहेत, बोन्स आहेत, टिश्यूज आहेत, मसल्स आहेत, मग इकडे सगळे मानेचे मसल आहेत, आपल्या स्वरयंत्राचे बाहेरचे मसल आहेत, सगळं मिळून ही सिस्टीम बनलेली असते. आणि ह्याच्यावरची सिस्टीम जी आहे तिला म्हणतो आपण रेझोनेटरी सिस्टीम. रेझोनेटरी सिस्टीम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पोकळ्या आहेत. नाकाची पोकळी आहे, तोंडाची पोकळी आहे, घशाची पोकळी आहे, त्याच्या खाली सुद्धा एक पोकळी असते. आपल्याकडे सायनसेस आहेत, इकडे खूप मल्टिपल सायनसेस आहेत, तर त्या सायनसेस पण एक पोकळी असते. अख्खं आपलं कवटी ही सुद्धा आतमध्ये एक पोकळी आहे, आणि जी पूर्ण रेझोनन्स देते. तुम्ही हे बघितलं असेल, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स बघितले असतील. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ज्याला तारा आहेत असे इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे मग तंबोरा आहे, तानपुरा आहे, गिटार आहे, त्याच्यामध्ये जे काही असतं आवाज निर्मितीसाठी त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये, ते सगळं आपल्या ह्या आवाजाच्या संस्थेमध्ये आपल्या शरीरात सुद्धा आहे. म्हणजे आपलं शरीर आणि एक स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट हे अगदी सारखं आहे. तर त्या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये जसे भोपळे असतात ना, त्याच्यात कॅव्हिटी असते, आणि त्या कॅव्हिटीचा जो आकार असतो, म्हणजे बघा गिटारचा वेगळा आकार असतो, तानपुऱ्याचा जो भोपळा असतो त्याचा वेगळा आकार असतो, आणि तो आकार डिसाईड करतो की आपल्या आवाजाची एक पर्टिक्युलर रेझोनन्स काय आहे, क्वालिटी काय आहे. तर तसेच आपल्या इकडे सुद्धा बऱ्याच साऱ्या कॅव्हिटीज आहेत. आणि देव म्हणजे काय म्हणावं त्याला, तो कसा कारागीर आहे की त्याने जेव्हा जन्माला घातलं त्यावेळेला प्रत्येकाची ही शेप अँड साईज ही प्रत्येकाची त्याने वेगळी दिली. जितकी म्हणून मिमिक्री आर्टिस्ट आहेत किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत, त्या सगळ्यांना सगळ्यात जास्त जो वापरला जातो त्यांच्याकडनं भाग, तो म्हणजे आपला रेझोनेटरी सिस्टीमचा भाग हा सगळ्यात जास्त वापरला जातो.
ह्या तिन्ही ज्या सिस्टीम्स आहेत ह्या तिन्ही सिस्टीम्स ह्या हेल्दी असल्या पाहिजेत. तिथे कुठलाही प्रकारचा आजार नको. कधी कधी आपण म्हणतो ना की मला सर्दी झाली आणि मग माझा आवाज जरासा बसला किंवा माझा आवाज थोडा नाकातून येतो, आपल्याला कळतं बघा की थोडा नाकातून आवाज येतोय किंवा थोडा बसका आवाज येतो आहे. तर हे जे आहे ना ते म्हणजे काय होतं, आपली जी रेझोनेटरी सिस्टीम आहे, रेझोनेटरी चेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी कंजेशन झालेलं आहे, काहीतरी कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन येतं आहे, अडथळा आहे, कुठेतरी काहीतरी सूज आलेली आहे इन्फेक्शनमुळे. तर ह्या सगळ्यामुळे इकडे फरक पडतो. इथे काय काय होऊ शकतं या सिस्टीममध्ये डायरेक्ट इजा होऊ शकते आपल्या स्वरतारांना. कशामुळे होऊ शकते, ज्या ज्या वेळेला आपण ओरडतो, किंचाळतो, म्हणजे समजा आता मी मला कोणाला तरी हात द्यायचे आणि मी म्हटलं ए इकडे काय करतो, ते हे जे आहे ना ते ज्या पद्धतीने मी ओरडली त्या पद्धतीने मी जर ओरडली तर आपल्या स्वरतारा ह्या एकमेकांवरती जोरजोराने आपटतात आणि त्यांच्या जोरजोराने आपटण्यामुळे त्या खूप नाजूक असतात. त्याच्या वरचं जे लेअर असतं ते खूप नाजूक असतं. तर त्या लेअरला इंजुरी होऊ शकते आणि त्याला इंजुरी झाली की तिकडे जे आवाजाची निर्मिती होणार असते त्या ज्या ध्वनी लेअर तयार होते त्या डिस्टर्ब असतात, त्या डिस्टर्ब होतात, त्या आपल्या नेहमीसारख्या मग नॉर्मल नाही आहेत आणि लगेच शरीर तुम्हाला ती वॉर्निंग देतं, तुमचा आवाज बदलवतं. आता आवाज बदलतो थोडासा, पण आपल्याला तो कळतही नाही. का कळत नाही, कारण का ते काही हार्ट आहे का थोडासा श्वास वरती खालती झाला की आपण लगेच घाबरलो, हायपर झालो, डॉक्टरकडे गेलो आणि सांगितलं नाही माझा ECGच काढून टाका तुम्ही. तो फक्त आवाज आहे, आवाजाचं काय बदलतोच तो, त्याला काही फारसं लक्ष द्यायचं नसतं. त्यामुळे शरीराने जरी आपल्याला वॉर्निंग दिली की इथे काहीतरी गडबड झालेली असू शकते आणि हा बदललेला आवाज म्हणजे कशाचं तरी लक्षण आहे, तरी आपण काय अजिबात तिकडे खूप जास्त लक्ष देत नाही आणि आपण म्हणतो ठीक आहे ओके झालाय, होतो की खराब, एवढं काय, मी काय बोलते कळतंय ना समोरच्याला, तिथपर्यंत काही टेन्शनची गोष्ट नाही आहे. ओके, मग आपण त्याच पद्धतीने स्वरतारांना परत परत वापरत राहतो, परत परत त्याच प्रकारचं व्होकल मिसबिहेवियर म्हणून ते आपण करत राहतो. काय काय व्होकल मिसबिहेवियर असू शकतं, म्हणजे नुसतंच ओरडणं, किंचाळणं हेच नाही, पण कधी कधी काही काही सवयी असतात. म्हणजे कशा की आपण घसा साफ करतो घसा साफ करणं ही किती कॉमन गोष्ट आहेत ना. खरं तर जे जे अँकर्स असतील किंवा या व्हॉइसच्या प्रोफेशनमधले असतील लोक, त्यांना तर अगदी माहीत असणार की आपण घसा कितीदा साफ करतो, कशात काहीतरी अडकलंय असं म्हणतो आणि साफ करतो जेणेकरून आपला आवाज चांगला होतो असं आपल्याला वाटतं. पण ज्या ज्या वेळेला आपण ही क्रिया करतो त्यावेळेला तुमच्या स्वरतारा आपटत असतात. तसंच काही काही जणांना सकाळी बघा उठल्यानंतर असं तोंडात बोटं घालून घसा साफ करायची सवय असते आणि मग ते असा जो आवाज काढतात तोंडात बोटं घालून, त्यांना सुद्धा सेम मुवमेंट्स होतात व्होकल कॉर्डच्या, म्हणजे ते तशाच एकमेकांवरती आपटतात आणि त्यांना इंजुरी होऊ शकते. काही काही जणांना ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास असू शकतो. तर त्यांना ॲसिडिटी म्हणजे कसं की कधी कधी जे जास्तीचं ॲसिड वरती आलं की ते तुमच्या मागच्या घशाच्या वॉलला ते ॲसिड असतं ना, किती कॉन्सन्ट्रेटेड असेल ते जर मागच्या वॉलला लागलं तर ती घशाची मागची त्वचा जी आहे ती सेन्सिटिव्ह त्वचा जी आहे ती इरिटेट होते आणि मग स्वतःला त्या ॲसिडपासून वाचवण्यासाठी ते काहीतरी एक चिकट स्त्राव सोडते आणि मग आपल्याला असं वाटतं ते काहीतरी अडकलेलं म्हटल्यानंतर आपण परत काय करतो घसा साफ करतो. घसा साफ केल्यावरती पुढे व्होकल कॉर्डचं काय होतं, एकमेकांवरती आपटतात. ओके, कधी कधी हे जे मागचं एक्सेस ॲसिड, जास्तीचे ॲसिड तयार झालेलं आहे ते आपल्या मागच्या पुढच्या पाईपमधनं अन्ननलिकेतून ते स्पिलओव्हर होऊ शकतं पुढे तुमच्या आवाजाच्या पाईपमध्ये, श्वसन नलिकेमध्ये. ते फार डेंजरस आहे. त्याला लॅरिंगोफॅरेंजियल रिफ्लक्स असं म्हणतात, जो खूप त्रासदायक होऊ शकतो आणि जो खूप डॅमेज करू शकतो. हे सगळे आहेतच आणि ह्याच्याशिवाय अजून काही विकार असतात आणि ते म्हणजे तुमचे श्वसन म्हणजे संस्थेचे इथपासून खाली इकडे अजून एक विकार जे आहे ज्याला आपण म्हणतो की व्होकल कॉर्डचा पॅरालिसिस, तो सुद्धा होऊ शकतो. म्हणजे कारणं बरीच असू शकतात, न्यूरोलॉजिकल सुद्धा असू शकतात. व्होकल कॉर्डचा एक बाजूचा पॅरालिसिस किंवा दोन्ही बाजूचा पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो. दोन्ही स्वरतारा सुद्धा काम करत नाही अशी परिस्थिती ही येऊ शकते. तिथे रक्तस्रावही होऊ शकतो ज्याला हेमोरेजिक कॉर्ड असं म्हणतात. कधी कधी तिथे व्होकल कॉर्डवरती जास्त जोरजोरात आपटल्या आणि खूप काळासाठी आपटल्या गेल्या तर
तिथे खड्डे तयार होतात वोकल कॉर्डमध्ये आतमध्ये, ज्याला आपण सल्कस असं म्हणतात. आणि ज्याच्यासाठी मग आपल्याला अगदी कमी प्रमाणात असेल तर व्हॉइस थेरपी काम करते, जास्त प्रमाणात असेल तर बरेचदा आपल्याला ऑपरेशनसुद्धा करावं लागतं. ह्याच्यानंतरचा खालचा भाग जो आहे तो आपली श्वसन संस्था. आत्ता आपण कोविडच्या काळामध्ये आहोत, म्हणजे खूप दुर्दैव आहे की ही सगळी पिढी आत्ता जी आहे, मग ती लहान मोठे जे काही आपण सगळेजण आहोत, आपल्याला हा पिरियड एक बघावा लागतो आहे. पण प्रत्येक येणारं संकट हे आपल्याला अजून स्ट्रॉंग बनवतं. आपण खूप जास्त शिकतोय त्याच्यामधनं आणि स्वतःमध्ये खूप चांगले चांगले बदलसुद्धा या निमित्ताने घडवतोय. ही फार चांगली गोष्ट आहे त्याच्यातून, म्हणजे वाईटातून चांगलं काय घ्यायचं तर हे हां. तर श्वसन संस्था जी आहे खालची, आपण आत्ता म्हणायला लागलेलं आहे की वाफ घ्या, हिला सांभाळा, श्वसन संस्थेला इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यामुळे सांभाळा. व्हॉइस थेरपीमध्ये पहिल्यापासून हेच सांगितलं जातं की हिला या सिस्टमला जास्तीत जास्त सांभाळा. इथे झालेले कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स, ते न्यूमोनिया असू शकतो, कुठल्या ट्युबरक्युलोसिस असू शकतो, असे सगळे जे आहेत ना, दमासारखा आजार आहे तो असू शकतो. हे सगळे जे आहे ते तुमच्या फुफ्फुसांची क्षमता कमी करतात. आवाजाच्या निर्मितीसाठी ही संस्था ही निरोगी असणं गरजेचं आहे, कारण का फुफ्फुसातूनच तुमचा हवेचा पुरवठा हा तुमच्या स्वरतारांना केला जातो. आपण जे श्वास आतमध्ये घेतो त्याच्यावरती आपण बोलत नाही, आपण जे बोलतो ते हवा बाहेर जाते आहे, उच्छ्वासावरती बोलतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे प्रत्येक श्वासावरती आपल्याला किती हवा आपल्या फुफ्फुसांकडनं मिळते आहे ते ठरवतं की तुम्हाला बोलताना जोर द्यावा लागणार आहे की नाही द्यावा लागणार आहे तुमच्या स्वरतारांवरती. इथूनच हवेचा पुरवठा कमी असेल किंवा तुम्ही योग्य पद्धतीने ती वापरत नसाल तर तुमच्या स्वरतारांवरती तुम्हाला खूप जोर देऊन बोलावंच लागतं. ओके. इजा मी तुम्हाला सांगितलं की काय काय इजा या होऊ शकतात. ओके. आता प्रत्येक आई इथे असेल किंवा महिला असेल ती म्हणाल की आता ही इजा झाली तर मग आम्ही करायचं काय. ओके. की आम्ही आता गप्प असायचं का. पण स्त्री म्हटलं की आपण गप्प बसणं शक्यच नसतं, सगळं ठप्प होऊन जाईल. आणि खूप जुना हा एक कॉन्सेप्ट होता. पूर्वी असं ट्रीट करायचे पेशंट्सना की अजिबातच बोलायचं नाही, 2-2, 3-3 महिने ही तोंडाला पट्टी लावून बसायचं, म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये जी काही इजा झालेली आहे तिला वेळ द्या रिकवर होण्यासाठी, असं म्हटलं जायचं. आता तो कॉन्सेप्ट जो आहे हा जुना झाला. आपण म्हणतो की व्हॉइस रेस्ट घ्या, म्हणजे आवाजाला विश्रांती द्या. पण म्हणजे काय करा, म्हणजे वोकल अब्यूज किंवा मिसयूज हे करू नका. म्हणजे ज्या कुठल्या क्रियेने स्वरतारांवरती आघात होईल असं काहीही करू नका. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की ओरडणं, किंचाळणं, जोरजोराने हाका मारणं, हे सगळं आपण अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे ज्या वेळेला आता तुम्ही प्रत्येकजण जाऊन की ENT सर्जन्सकडे गेले आणि तुमची किंवा व्हॉइस क्लिनिशियनकडे गेलात आणि तुमचा घसा चेक करून घेतला, असं कदाचित आत्ताच्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये असं होणार नाही. आता आपण थोडंसं कॉशियसली या सगळ्याकडे बघतो आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की अरे नाही, थोडं घशावरती माझ्या ताण आला, हां, घरामध्ये कुठलं तरी लग्न झालं, घरामध्ये कुठला तरी कार्यक्रम झाला किंवा काहीतरी समजा काहीही होऊ शकतं, घरामध्ये भांडणंसुद्धा होतात किंवा काही गोष्टीने तणावपूर्ण परिस्थिती आली आणि ज्याच्यामध्ये आपण आरडाओरडा केलेला आहे, जोराने बोललेलो आहे, तर आपल्याला लगेच आपल्याला कळतं की नाही, इथे कुठेतरी घशावरती ताण आलेला आहे, दुखतो आहे आणि आवाजसुद्धा किंचित बदलला आहे. तर ह्याच्या पुढे मात्र तुमचे कान हे पूर्ण छानपैकी उघडेच ठेवायचे आणि हा छोट्यातला छोटा जो आवाजातला बदल आहे तो तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. आता संपूर्ण जगामध्ये कोविडच्या बाबतीत जे संशोधन होते आहे आणि जे आपण इथे ठाण्यामध्ये सुद्धा आपण करतो आहोत ते म्हणजे आवाजातला जो बदल आहे त्याच्यावरनं आपल्याला कोविडविषयी सुद्धा माहिती मिळू शकते, कोविड इन्फेक्शनविषयी सुद्धा माहिती मिळू शकते. आणि ते आता संशोधन हे आता मधल्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि तेही आपल्याला कळेल की फक्त आवाजाचा तपास करून आपण कोविडचं सुद्धा स्क्रीनिंग करू शकतो का. पण आवाज हा इतका महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे छोटासा जरी आवाजातला बदल झाला तर लगेचच्या लगेच तुम्ही काहीतरी काळजी तरी घ्यायला सुरुवात करा. डायरेक्ट डॉक्टरांकडे जाणं आता शक्य नसेल, हरकत नाही, जेव्हा कधी जमेल त्यावेळेला जा, पण त्याच्या अगोदर काही ना काहीतरी काळजी तरी घ्यायला सुरुवात करा. काय काळजी घ्यायची, सगळ्यात पहिल्यांदा जसं मी सांगितलं की आरडाओरडा, किंचाळणं हे पूर्णपणे बंद करायचं. त्याच्याशिवाय आपण चालू शकतं. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की ज्या वेळेला एखादी आई मुलाला घेऊन आली की आमचा एक पहिला प्रश्न असतो, कितवीत आहे मुलगा, आणि मग आई सांगते की दुसरीत आहे. म्हटलं त्रास देतो, खूप खूप त्रास देतो, काही अभ्यासच करत नाही.
मग माझं हे असतं की 10वीत आहे का तो, 12वीत आहे का तो, म्हणजे आपल्याला काही तो पहिलाच यायला पाहिजे किंवा दुसराच यायला पाहिजे किंवा 90% पाहिजे असं आहे का. दुसरीतला मुलगा आहे. त्यामुळे त्यावेळेला आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे ज्या वेळेला आवाजाचा त्रास होतो त्यावेळेला, की काही वेळ हा आपला स्वतःसाठी आपल्याला प्रत्येक बाईने हे जो द्यायचा असतो तो याही कारणासाठी द्यायचा असतो. सोडून द्यायचा. ठीक आहे, खेळू दे मुलांना. थोडंफार काय मस्ती होईल, पडझड होईल, सगळं होईल, पण इकडे झालेली इजा जर असेल आणि तुम्ही ते तुमचं चुकीचं बोलणं आणि चुकीचं ओरडणं आणि कंटिन्यू ठेवलं तर ती मात्र इतक्या वाईट पद्धतीने वाढू शकते की शेवटी ऑपरेशनची वेळ येते. आणि त्याच्यामुळे तुम्ही काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी आता सांगत होते की आपण काय काय काळजी घ्यायची, कारण का आपला विषयच आहे की आवाजाची निगा कशी राखायची. तर वोकल अब्यूज नाही करायचा, अजिबातच घसा क्लिअर नाही करायचा, हे अजिबातच नाही करायचं. प्रत्येक आपण माझ्या सगळ्या मैत्रिणींनी इकडे आहेत त्यांनी लक्षात ठेवा की घसा साफ नका करू. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की अरे माझ्या घशात काहीतरी अडकलेलं आहे, काय आहे, त्यावेळेला ना साधं एक घोट पाण्याचा घ्या आणि ते गिळून टाका. ते जातं, जे काही अडकलेलं आहे ते जातं. समजा आजूबाजूला पाणी नाहीच आहे आता आणि तरी मला ते घशामध्ये खूप फिलिंग येते काहीतरी अडकलंय, तर 3 वेळा ड्राय गल्पिंग ज्याला म्हणतो आपण, ते ड्राय गल्पिंग करायचं. म्हणजे असं 3दा केलं की जे अडकलेलं आहे तेही निघून जातं आणि तुम्हाला जादू झाल्यासारखा तुमचा आवाजही चांगला झाल्यासारखा वाटतो. आणि तो चांगला होतो बेसिकली. तर हे थ्रोट क्लिअरिंग अजिबात करायचं नाही, हे लक्षात ठेवा. तिसरं, सतत पाणी पित राहा. म्हणजे दर 15-15, 20-20 मिनिटांनी पाण्याचा एक एक घोट असा घेत राहायचा. त्याने आपल्या स्वरताला ह्या लुब्रिकेटेड राहतात. म्हणजे त्याच्यावरती एक प्रकारचा एक स्त्राव असतो जो सतत स्त्रवत राहतो, जर तुम्ही पाणी पित राहिलात तरच. आता पाणीच प्यायचं का असं काही नाही, दुसरं कुठलंही लिक्विड तुम्ही घेऊ शकता. लिक्विड इनटेक झाली पाहिजे आणि तुमचं स्वरताला सुद्धा एक स्त्राव सोडत राहतील, त्यांच्यावरती एक प्रकारचं वंगण राहील. म्हणजे पुढे तुम्ही काही ओरडलात तर ते वंगण असल्यामुळे त्यांना तेवढी इजा ही होणार नाही. त्यामुळे सतत पाणी पित राहणं हा आजीच्या पटव्यातला उपाय आहे, अगदी सोपा आहे, तो आपण करू शकतो. अजून काय करू शकतो, वाफ आपण घेऊ शकतो. आत्ता तर आपण कोविडच्या सिच्युएशनमध्ये वाफ घेतोच आहे, पण ही एक सवय जर आपण ठेवली तर, की आपण दर रात्री झोपताना 3 मिनिटासाठी वाफ घेतली तर. मी फक्त आवाजासाठी नाही म्हणत आहे, मी बऱ्याच गोष्टींसाठी म्हणते आहे की नाकाने वाफ घेऊन नाकाने सोडणं, तोंडाने घेऊन तोंडाने सोडलं, या पद्धतीने 3 मिनिटं घेतली तर कुठपासून कुठपर्यंतची सिस्टीम ही कव्हर होते. इथपासून ते पार तुमच्या आतमध्ये श्वसनसंस्थेपर्यंत ती गरम हवा जाते आहे. आपल्याला माहिती आहे की आपण शेक देतो, कुठे काय इजा झाली काय झाली का आपण शेक देतो. आता इथला आतमधला जो पोर्शन आहे तो अनफॉर्च्युनेटली आपण काही बोट घालून किंवा काय लावून तिथे मलमपट्टी वगैरे काही करू शकतो का, नाही करू शकत. पण गरम हवा तर तिथे जाऊ शकते. एखादी सूज आलेली असेल, लालसटपणा झालेला असेल कुठल्याही आतमधल्या लायनिंगला, तर डायरेक्ट जाणारी गरम हवा ही किती उपयुक्त आहे. ती स्वरतारांसाठी तर फारच उपयुक्त आहे. एक तर हायड्रेशन म्हणजे आलेला सगळा जो कोरडेपणा असतो तो कोरडेपणा संपूर्ण आतमधल्या लायनिंगचा ही हवा जी आहे ती घालवते. कंजेशन, इन्फ्लमेशन या सगळ्या गोष्टींवरती त्याचा फायदा होतो आणि वोकल कॉर्डपर्यंत ती गरम हवा पोचणं हे फार गरजेचं असेल जर तिकडे एखादी सूज आली असेल किंवा लालसरपणा झालेला असेल, त्यामुळे ते घेऊ शकतो. अजून काय काय आपण कंट्रोलमध्ये करू शकतो, वजन. आता हा खूपच सेन्सिटिव्ह टॉपिक झाला. वजन बायकांच्या बाबतीत वजन हा एकदम नाजूक एक विषय आहे. तुषारजी म्हणतात ते तुमच्या समजवण्याच्या मध्ये स्टेटमेंटची खरी ताकद आहे. अत्यंत उपयुक्त माहिती सोनालताई. थँक्यू सो मच तुषारजी. तुम्ही जितके चांगले शेफ आहात तितकेच उत्तम तुम्ही लेखकही आहात आणि तुमच्या प्रत्येक कॉमेंटमध्ये सुद्धा ते लेखन कौशल्य दिसतं. थँक्यू सो मच. सो आय वॉज सेइंग की वजन म्हणजे ओबेसिटी. ओके, जर जास्त फॅट वाढलं शरीरामध्ये तर काय होतं की इकडे पोटाचा भाग जो वाढला, पोटाकडे आपला भाग थोडासा जाडपणा वाढला तर फुफ्फुसांना जे वरती फुफ्फुस ज्याच्यावरती बसलेले आहे, जी सीट आहे ते आपलं डायफ्राम आहे. तर ते डायफ्रामची जी मुवमेंट असते ना ती थोडीशी कॉम्प्रोमाइज्ड होऊन जाते. मग काय होतं की आपल्याला पुरेसा श्वास हा दिला जात नाही.
दिला जात नाही म्हटल्यानंतर मग आपल्याला बोलताना जोर देऊन बोलावं लागतं, जास्त थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात. ओके, तर थोडं वजनाच्या बाबतीमध्ये आपण काळजी, आणि पुन्हा जास्त वजन म्हणजे बाकी सगळे प्रॉब्लेम्स आले, ब्लड प्रेशर आलं, ॲसिडिटी आली, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे वजन जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर फारच छान. म्हणजे ती एक गोष्ट आहे ज्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो, जे चांगलं नाही आहे. आणि मग काय महत्त्वाचं आहे, ॲलर्जी आहे का एखाद्या गोष्टीची तुम्हाला असते आपल्याला, म्हणजे डस्टची ॲलर्जी असते किंवा काहीतरी काही काही जणांना कसं ते वासाची ॲलर्जी असू शकते, पोलन ग्रेन्सची ॲलर्जी असू शकते. असे सगळे जे आहेत ॲलर्जीवाले आहेत ते सगळेजणं शिंकायला लागतात, खोकायला लागतात. आणि शिंकणं आणि खोकणं म्हणजे तुमच्या स्वरतारा एकमेकांवरती आपटणं किंवा मग ते वेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन सुरू होऊन सगळा लालसरपणा येऊन सुद्धा आपला आवाज खराब होऊ शकतो. त्यामुळे ॲलर्जी स्पेशालिस्टला अगदी भेटा. आता आपल्याकडे खूप छान छान ॲलर्जीमध्ये ह्या सुंदर ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत. इम्युनोथेरपीसारखी थेरपी आलेली आहेत की आपण परमनंटली त्याची काळजी ह्या गोष्टीची घेऊ शकतो. आणि शक्यतोवर जे ॲलर्जंट्स आहेत त्याच्यापासून थोडंसं आपण लांब राहायचं आहे. त्यामुळे तो एक भाग असतो. आणि काय महत्त्वाचं आहे ते म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही बोलता. किंवा मी आता जे म्हटलं की आईला सांगू शकतो का आपण एखाद्या की तू ओरडायचं नाही मुलांवरती, अरे कमाल आहे, आई तर ओरडणारच. आता मी किती तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही ओरडायचं नाही. हां, ज्या वेळेला तुम्हाला डॉक्टरनी किंवा मी सांगितलं की अरे नाही तुमच्या घशामध्ये तुमच्या स्वरतरांना हे आलेले आहेत, वोकल न्यूड्यूल आलेले आहेत, तर तुम्ही ओरडू नका. तर 100% तुम्ही नाहीच ओरडायचं आहे. पण अदरवाईज मग आईने ओरडायचंच नाही. अरे काय होईल, म्हणजे आपली सृष्टी एकदम वेगळीच बनून जाईल की कुठली आई ओरडतच नाही आहे मुलांवरती. दॅट इज नॉट पॉसिबल. ओके, ओरडावंच लागतं. पण कशा पद्धतीने तुम्ही ओरडता, कशा पद्धतीने तुम्ही हे थोडंसं अब्युझिव्ह बिहेवियर हे करतात ते खूप मॅटर करतं. आपण जनरली जे काही आरडाओरडा करतो ना ते घशावरती ताण घेऊन, इकडे आपण म्हणतो ना काय घशाच्या शिरा ताणून ओरडते आहेस, बोलते आहेस, ए काय, हे बघा हे जे आहे ना त्याला बॅक फोकस्ड फोनेशन असं म्हणतात. म्हणजे पूर्णपणे स्वरतारांवरती आणि आपल्या स्वरयंत्रावरती वजन देऊन आपण जे बोलतो त्याला म्हणतात बॅक फोकस फोनेशन. आपलं लोड करून, लॅरिंग्सला लोड करून आपण जे बोलतो दॅट इज नॉट गुड. अशा पद्धतीने ओरडू नका. मग कसं ओरडायचं, एक मोठा श्वास घ्यायचा, पोट भरून घ्यायचा. हे थोडंसं मी तुम्हाला आता फक्त ट्रेनिंग पर्पजसाठी सांगते आहे. आता प्रत्येक वेळेला आधी ओरडायच्या आधी आईने श्वास भरून घेणं, आणि हे तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस कराल तसं ते आपोआप व्हायला लागेल आणि तुम्ही योग्य पद्धतीनेच बोलायला आणि सगळ्या गोष्टी करायला लागाल. पण ट्रिक कशी आहे की नाकाने श्वास घ्यायचा, पोट भरून घ्यायचा. पोट एक बलून आहे असं समजायचं, आपला फुगा आहे, आणि त्या फुग्यामध्ये श्वास भरून घ्यायचा आणि नंतर पोटावरती जोर देऊन बोलायचं. म्हणजे हे हा फरक आहे. हां, जर मी इथे जोर देऊन बोलली तर कसं होईल, ए, आणि जर इथे जोर देऊन म्हणजे ह्या सिस्टीम आणि माझ्या पोटाच्या सिस्टीमवरती खाली जोर देऊन बोलली तर कसं होईल, हे. हा जो फरक आहे ना तो लोडिंग आणि अनलोडिंग ज्याला म्हणतो लॅरिंग्स, हा आहे. फोकस इकडे असला पाहिजे या सिस्टीमवरती. मी आता तुमच्याशी बोलते आहे, माझा सगळा फोकस हा माझ्या या सिस्टीमवरती, म्हणजे मी इथून बोलते आहे, गळ्यावरती जास्त जोर न देता बोलते. आणि माझा श्वासाचा कंट्रोल हा माझ्या ॲबडॉमिनल मसल किंवा पोटाच्या स्नायूंवरती आहे. कुठल्याही चांगल्या तुम्ही स्पीच थेरपिस्ट, व्हॉइस थेरपिस्टकडे जाऊन तुम्ही स्पीकिंग फ्रॉम ॲबडॉमन ज्याला म्हणतात ते थोडंसं काहीतरी शिकून घेणं हे गरजेचं आहे. जर छोटी मुलं असतील तर प्लीज, आणि ज्या वेळेला आपल्याला आवाजाचा त्रास झालेला अशी हिस्ट्री आहे तर डेफिनेटली तुम्ही हे शिकून घ्यायलाच पाहिजे. आता अजून एक महत्त्वाचा भाग जो बोलल्याशिवाय मला आजचं सेशन कन्क्लूड नाही करता येणार, तो म्हणजे इमोशनल एक भाग जो असतो एका प्रत्येक स्त्रीचा. आपण खूप जास्त हळवे असतो, खूप जास्त प्रत्येक गोष्टीवरती विचार करतो, बऱ्याच गोष्टींनी हर्ट होतो, बऱ्याच गोष्टींनी आपण भावनाविवश होतो. आणि या सगळ्याचा आणि तुमच्या आवाजाचा हा खूप जवळचा संबंध आहे. अगदी साधं उदाहरण म्हणजे घाबरलेला माणूस जो आहे त्याच्या तोंडातून बघा आवाज फुटत नाही, घशातून आवाज फुटत नाही. का? कारण त्याच्या भावना, भीतीची भावना आहे, त्याच्यामुळे आवाज फुटत नाही. काय होतं त्यावेळेला स्नायू हे कम्प्लिटली टाईट झालेले असतात. कशामुळे होतात? फक्त तुमच्या इमोशनल स्टेटसमुळे होतात. आणि ही जी गोष्ट आहे ती स्त्रियांच्या बाबतीत मात्र जास्त घडू शकते, कारण का आपण आहोत तसे आहोत. आणि हे आपण एक्सपिरियन्ससुद्धा करतो की जास्त इमोशनल. माझ्याकडे मी नेहमी एक उदाहरण देते की माझ्याकडे एक पेशंट आल्या होत्या,
आणि त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन आले होते आणि त्यांचा आवाज गेला होता, त्यांना बोलता येत नव्हतं, आवाज गेलाच होता. आणि का गेला नव्हता की त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा मुलगा हा बुडून तलावात गेला, एक्सपायर झाला. आणि त्यावेळेपासून त्या बाईंचा आवाजच गेला. सगळं काही ठीक होतं, असं नव्हतं की त्यांची बोलायची इच्छा नव्हती, त्या बोलायचा प्रयत्न करत होत्या पण आवाज फुटत नव्हता. कारण का हा जो एक इमोशनल एक त्यांच्यावरती जो मोठा ट्रॉमा झाला होता, धक्का बसला होता, त्याच्यामुळे त्यांचे सगळे स्नायू हे कम्प्लिटली, ते ज्यावेळेला बोलायचा प्रयत्न करायचा त्यावेळेला कम्प्लीट कॉन्ट्रॅक्शनमध्ये जायचे आणि आवाज फुटायचा नाही. अशा वेळेला मग थोडं त्यांना आपल्याला सायकोलॉजिकली थोडं काउन्सिलिंग करून आणि मग ट्रीटमेंट वेगळी पद्धतीने देऊन त्यांना मोकळं करावं लागलं. पण आपले इमोशन्स जे आहेत ते आपल्यावरती कधी कधी खूप भारी पडतात आणि त्याच्यामुळे मी खूप मला आपलं जे के मीडियाचं जे टॅगलाईन आहे की सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी हे खूप जास्त आवडलं. कारण का थोडासा हा जो वेळ आहे, आज आता नवरात्रीचा काळ पण आहे, त्यामुळे मला खरंच सांगायला हे आवडेल की नाही, आपल्याला ना स्वतःसाठी थोडासा वेळ हा दिलाच पाहिजे, प्रत्येक स्त्रीने दिला पाहिजे. यू नीड टू बी लिटल क्रिएटिव्ह. काही ना काहीतरी स्वतःची काही ना काहीतरी एक हॉबी असली पाहिजे, काहीतरी जोपासलं गेलं पाहिजे, आपलं स्वतःचं जे आहे ते जोपासलं गेलं पाहिजे आणि त्याला तो वेळ तुम्ही हा दिलाच गेला पाहिजे. कारण तिथे तुमचं मन हे डायव्हर्ट करता येतं. नाहीतर आपण फार जास्त सगळ्याच गोष्टींमध्ये गुंतत केलेलो असतो. त्यामुळे थोडंसं, आणि हे मला माझ्या जवळजवळ मी म्हणते की स्त्रिया पेशंट म्हणून जेव्हा येतात त्यावेळेला 50% स्त्रियांना मला हे काउन्सिलिंग हे करावंच लागतं की थोडंसं आता तुम्ही, कारण का त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम हे इमोशनल असतात, आवाजाचे प्रॉब्लेमसुद्धा बरेचसे हे बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे मग त्यांना हा ऑप्शन मला द्यावाच लागतो की नाही, थोडंसं स्वतःकडे हे तुम्ही आता हा वेळ हा दिलाच गेला पाहिजे. साधारण एका सर्टन एज नंतर हे जास्त आपल्याला गरजेचं असतं. कारण सुरुवातीचा काळ जो असा असतो तो म्हणजे तुम्ही पाहिजेच आहात, तुमच्या कुटुंबाला तुम्ही पाहिजेच आहात, सगळीकडे आपली गरज असते. आणि एका सर्टन पिरियड नंतर कुटुंब इंडिपेंडंट होऊन जातं आणि तुम्ही एकट्या होता आणि त्याचे परिणाम हे कधी कधी आवाजावरती होतात. माझ्याकडे सिंगर्ससुद्धा येतात, सिंगिंग करणाऱ्या जे खूपशा महिला ज्या आहेत त्या एका मोकळ्या झाल्या, जरा सगळ्या जबाबदारीतून मोकळ्या झाल्या की मग त्या थोडंसं हे सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये की कराओके सिंगिंगमध्ये इन्व्हॉल्व झाल्या आहेत किंवा काहीतरी सिंगिंगचे क्लासेस जॉईन केलेले आहेत किंवा काहीतरी ॲक्टिंगमध्ये काहीतरी इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या माझ्याकडे येताना मग म्हणतात अरे थोडासा आवाज खराब झाला, मी गायला गेले पण माझा वरती सूर लागत नाही आहे, माझा खाली सूर लागत नाही आहे. या सगळ्यांना सांगण्याचं माझं हे आहे की एका ठराविक म्हणजे मेनोपॉझल एज नंतरचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जसे बाकी शारीरिक बदल होतात, थोडीशी स्नायूंची शिथिलता सुद्धा अपेक्षित असते. जर तुम्ही आधीपासून ट्रेनिंग घेत आहात, शिकता आहात आणि तुमचा एक पर्टिक्युलर स्केल असेल तर ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी आवाजामध्ये स्वतःला बदल जाणवायला लागेल गाताना, त्यावेळेला हाफ नोट किंवा 1 नोट डाऊन गाणं हे सुद्धा ॲडवायजेबल असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेप्टन्स, की आत्ता पूर्वीसारखाच आवाज कदाचित लागणार नाही, त्याच्यामुळे आपण हाफ स्केल खाली करून ते स्वतःला फार चांगले सिंगर्स आहेत, गायिका आहेत ज्यांना ते ॲक्सेप्ट करणंच फार जड जातं पहिलं, की नाही मी काय गायचे आणि मी आता थोडंसं हे गाते आहे, एक सूर कमी लागतो आहे, हे जे आहे ना हे फार त्रासदायक असतं. पण तो ॲक्सेप्टन्स हा असला पाहिजे, कारण शेवटी शरीर आहे आणि ते सगळ्या प्रकारचे वॉर्निंग्स हे शरीर तुम्हाला देतच असतं. त्याच्यामुळे थोडंसं नंतरच्या वयामध्ये हॉर्मोनल फरक हे चेंजेस हे होतात, त्याचंसुद्धा प्रत्येक स्त्रीने थोडंसं बाने ठेवलं पाहिजे. ओके. आणि आता एंडला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवाजातला फरक, बारीकातला बारीक फरक जो आहे तो हा काहीतरी खूप मोठ्या बदलाचे सुद्धा एक वॉर्निंग असू शकते शरीरामध्ये. आणि ते कुठलं तुमचं फुफ्फुसही असू शकेल, तुमचं हार्टसुद्धा असू शकेल किंवा तुमच्या शरीरातला तुमचा ब्रेनही असू शकेल. हे सगळे जे मोठे जे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, जे व्हायटल ऑर्गन्स म्हणतो आपण, की ज्याचा जीविताशी सुद्धा संबंध आहे तुमच्या, तर अशा सिस्टीम्समध्ये सुद्धा काही बदल होत असतील तर त्याचा आवाजावरती परिणाम होतो. आणि आवाजात जर तुम्ही तो बारकाईने ऐकला तर तुम्हाला तो कळतो. ओके. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही आवाजातल्या या बारीक बदलांकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे.
आवाज जसं सुरुवात केली तसंच की हे एक देणगी आहे देवाने दिलेली आणि आपण तिला फार गृहीत धरलेलं आहे. अरुणाताई काय म्हणतायत, खूप महत्त्वाचं, स्वतःला वेळ द्यायला हवा हे पटलं. अगदी ना, खरंच सगळ्यांना आपल्याला हे कळतं, थोडंसं उशिरा कळतं फक्त, पण कळायला हवं. वैशालीताई खूपच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती देत आहात ताई, थँक्यू सो मच. हा विषय जो आहे तो इतक्या कमी कालावधीमध्ये संपवणं हे खूप डिफिकल्ट आहे. त्याचे खूप कंगोरे आहेत त्या विषयाचे आणि परत कधीतरी वेळ मिळाला आणि खूप सुंदर सुंदर व्हॉइस थेरपीच्या तुम्हाला एक्सरसाइजेस करता येतात की ज्याने तुम्हाला तुमची सिस्टीम जी आहे ती खूप स्ट्रॉंग बनवता येते. जसं तुम्ही जिमला जाता आणि बाकी शरीराच्या मसल्सवरती काम करता, तसं ह्या सगळ्या एक्सरसाइजेस करून तुम्ही तुमच्या आवाजाचे जे मसल्स आहेत, जी सिस्टीम आहे ती सुद्धा खूप स्ट्रॉंग ही बनवू शकता. स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे पटलं. येस ते आपण आता सगळेजण द्यायला लागूया, याच्या पुढे तरी द्यायला लागूया, कारण का कोरोनाने सुद्धा आपल्याला खूप हे इंट्रोस्पेक्शन करायला इतका गेले काही महिन्यामध्ये वेळ दिला की आता धाव 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 जे आपण करतो आहे त्याला फुल स्टॉप लावून त्यांनी सांगितलं की आता मी तुम्हाला वेळ देते, तर तुम्ही विचार करा की काय आहे. या सगळ्यातून खूप काही नवीन नवीन छान छान ॲक्टिव्हिटीज त्यानिमित्ताने सुरू झाल्या. आपण अशा पद्धतीने ऑनलाईन जायला लागलो, एकमेकांशी संवाद करायला लागलो आणि या संवादाचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम म्हणजे आवाज. आणि त्या आवाजाविषयी थोडीफार माहिती आज माझ्या JK मीडियाच्या सगळ्या मैत्रिणींना द्यायची संधी मला ज्योतिताईंनी दिली. त्याच्याबद्दल ज्योतिताईंचे अगदी मनापासून आभार, JK मीडियाचे मनापासून आभार. परत जेव्हा कधी शक्य होईल त्यावेळेला नक्की नक्की जरूर भेटूया. थँक्यू.